कसं काय मंडळी, हाईक का बरं? काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो, माझ्या गोड गोड गुबी गुबी सुंदर सुंदर सखी आणि सगळ्या मंडळींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। कसं दिसतोय मी? एकदम हा टमाटर बडे मजेदार, हो टमाटर बडे मजेदार। काय थोबाड माझं चमकतंय उन्हामध्ये। आता तुम्हाला सांगतो मी, एवढं झागूर मागूर नतून ठतून आम्ही तिघं चाललंय कुठं। आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची म्हटल्यावर देवबाप्पाचा आशीर्वाद तरी घेतला पाहिजे। आम्ही चाललेलो आहे टिटवाळ्याच्या गणपती बाप्पांना आणि स्वामींच्या दर्शनाला। टिटवाळ्यातच जाणार आहे आणि सुंदर असा मठ आहे, तुम्हाला नक्की दाखवते। आता सकाळ सकाळ आम्ही नाश्ता केलाय म्हटल्यावर गाडीला पण खायला घातले पाहिजे ना। मस्त सुगंधित टेस्टी टेस्टी तिला पेट्रोल प्यायला दिलं, मग काय हेरपरप गाडी आमची चालायला लागली ना। अहो काय हो, पुढं आम्ही तिकडे भिवंडीच्या रस्त्यानं जाणार होतो ना, काय भारी ती नदी लागली। काय सकाळ नव्हती हो, दुपार झालेली, 11-12चं टायमिंग झालेलं, म्हणून मी जरा अतिरेकी झालेलो, थोबाड लपवलेलो हो, नाहीतर हे टमाटरचा बटाटा झाला असता माझी। देख साईडला। अहो काय थंडी चालू आहे का उन्हाळा चालू काय कळत नव्हतं, एवढं कडाक्याचं ऊन लागत होतं ना, म्हणून जरा झाड्या झुडपातनं शॉर्टकट ना आमची गाडी काढली। काय हो खरं सांगू, आपण ठाण्यामध्ये राहतो ना, अर्धा तास जरी आपण ड्रायव्हिंग केली ना, असं वाटतं एकदम थेट गावात चालू आहे, असाच रस्ता चालू होतं बघा। असं वाटलं जरा खंडाळ्याच्या घाटाघाटानं गावाला चाललोय, अशीच फिलिंग झाली। पण कुठलं 2 मिनिटाचा हे घाट संपला आणि पुढं चांगले त्या बिल्डिंगाचे जंगल दिसायला लागलं हो। जरा हे घे सगळं, हा मोबाईल काय घेऊ, स्वतःच घे। शेती मला घे, दादाला घे शेती। हे आपल्या बारका सासू आहे ना, आळशी व्लॉगर आहे। व्हिडिओ काढायला सांगितलं ना, एक नंबरचा आळस दिला बघा त्याला। आता काय झालं माहितीये का, जरा थोडंसं पुढं आलो आणि भारी जागा राही वाटली बाबा, एकदम असं झाडा झुडपातला रस्ता। म्हणलं इथं थांबून फोटो तर काढलंच पाहिजे। भारी नाही एक म्हणता 25-30 फोटो काढलं राव, रीला बिला व्हिडिओ पण काढलं। झाली अशी गंमत, माझं कानातलंच तुटलं नाही हो, त्याचा स्क्रूच पडलेला। कशी आहे आपली पोज, रस्त्याच्या मध्ये उभा राहून बघा फोटो काढला। नवऱ्याला मस्का पॉलिश करून आहे ना, एक फोटो काढायला लावला। मग जरा लाडी गुलाबी हा त्यांना आहे ना, चांगले 15-20 फोटो काढायला लावले बघा। इथं आपल्या बारके सासूला दिसलं फुलपाखरू, त्याच्या मागच पळायला लागलं बघा। 101 फोटो आलेत बघा। इंस्टाग्रामवर अजून टाकले नाही, टाकणार आहे। तुम्ही लवकर नीलम कुंभोड्याला फॉलो करा, आपल्या गणपती बाप्पाचे स्वामीचे सगळे फोटो टाकणार आहे। जरा गारा फिरून जरा ते बुमरँग रील बिल असते ना, ती पण बनवलं। अहो काय कळालंच नाही, मी धरतीच्या भोवती फिरत्या का धरती माझ्या भोवती फिरत्या। रोज होता म्हणून हे जंगल बघायला भारी वाटत होतं, बांबूची झाडं। पण रात्रीची हवा टाईट होईल इथनं एकटं माणूस जाताना। तर हे आमचा फोटो सेशन वगैरे झाला। परत एकदा अतिरिको बनलं, चष्मा बिष्मा लावला आणि हो म्हणून रपारप गाडी पळवली ना, डायरेक्ट नाही हो, थेट ठाण्यात उचलली, डायरेक्ट टिटवाळ्यात नेऊन गाडी आपटली बघा। आम्हाला रस्ता कळत नव्हता, म्हणून कुणाला विचारायचं म्हणून जरा समोरच्या काकीला विचारलं, हिरव्या साडीवाले काका आणि ते लाल शर्टवाले काकी। त्यांनी आम्हाला सांगितलं थेट तिकडे जावा, मग उजव्या कानाला वळा आणि मग डाव्या कानाला वळा। त्यांनी सांगितलेल्या रस्त्यानं आम्ही थेट टिटवाळ्याच्या दिशेने गेलो। तर काय तुम्हाला सांगू गंमत, अहो तिथं असला भारी गावचा आठवडी बाजार भरलेला ना, इकडं मासवालं, इकडं खेळणीवालं, तिकडं कपडे घेऊन बसले ती। अहो छत्र्याच्या खाली काय मासं काय विकतात आहे, लय दमलं बघा उन्हानं। मग टिटवाळ्यात गेल्यानंतर पहिला स्टॉप आमचा कलिंगडाकडे थांबला। कलिंगड आम्हाला असं बोलत होतं, य ग नीलम मला खायला। मग काय मी काय वाट बघतोय, घेतलं नाही 1 प्लेट 2 प्लेटा घेतल्या हो। एवढ्या लवकर कलिंगडचं सीझन कसा आला? पण ह्याला कलिंगड बोलतात का टरबूज बोलतात? आपलं लय मोठं कन्फ्युजन आहे बघा, कलिंगड बोलायचं का आपलं टरबूज बोलायचं? जाऊ दे, मी आपला खातो, कशाला टाइम वाया घालवायचा।
एवढ्या भराभरा हवेमुळे केसाचं पाक झाडं झुडपत झालेले, लिपस्टिक पण गायब झालेली. मग काय म्हणलं जाऊ दे मरू दे. आता आम्ही तिथं टिटवाळ्यामध्ये कधी बसलो 2 वाजता. पोटा त्यांना कावळं ओरडून पण त्यांचं 13वं करायला लागलं असतं. मग काय मागवली आम्ही पावभाजी. नवीनच हॉटेल उघडलेलं होतं. पहिलं मागच्या वेळेला टिटवाळ्याला गेलो तेव्हा मंदिरासमोर बघितलं नव्हतं. काय झणझणीत पावभाजी होती. काय त्याला काय ते बटर मिल्क काय 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 लावलेलं, एक नंबर. अजून पण तोंडाला पाणी सुटलं बाबा. हो मंडळी, सोने पे सुहागा झाला ना आमचा. नाही बोलता काय त्यावर बैत असलं काहीतरी म्हणतात ना. अहो टिटवाळ्यामध्ये पोचलो, काय मंदिरात चालू होतं का नाही त्याच्या अगोदरच आहे ना तिथं ना जत्रा भरलेली. काय तर म्हणे टिटवाळा महोत्सव, नवीन वर्षाची सुरुवात बघा तिथनं जत्रेपासून होते. अहो चान्स कशाला सोडलं. अहो या भारी भारी किल्पा अशा डायमंड सारख्या झपाक झपाक चमकत होत्या. घेतल्या ना 2-2 आपल्या पायतान पण होतं, पण नको. घरात अगोदर 4-5 पायतान पडले. ते नवरा घरात ना हाकलायचा म्हणून त्या चपल्या बिपल्याच्या नादाला नाही लागलं. बघत बघत पुढे गेलं. देवाचं दर्शन राहिलं बाजूला. अगोदर जत्रेतच फिरत बसलो आम्ही. बरी लागला आम्हाला ओरडायला. म्हणाले पहिल्यांदा चला देवदर्शनाला, परत काय तुम्हाला खरेदी करायचे ते करा. अहो तिकडं बाजार पण लय भारी. अहो वटाणा आणि पावटा, हरभरा, अहो नुसता हिरवा हिरवा गार, डोळ्यावर टिपूर टिपूर बसला असा लय भारीला दिसत होता. आईला माणसं कशी आडवी झाली. बघा ह्यो बघा हरभरा कसला भारी दिसतोय. अहो त्या शेंगा, तुरीच्या शेंगा पण अहो होत्या तिथं. म्हणलं जाऊ दे पहिल्यांदा दर्शन करूया. गेलो तिथं गणपती बाप्पासाठी छान छान मोदक घेतले. मोदक म्हणजे होते पेड्याचं, घरनं बनवून नेलं नव्हतं. आणि चिरमुरं बिरमुरं सगळं काय हार फुल घेतला. आम्ही दरवर्षी टिटवाळ्याला जातो. आमचं ठरलेलंच आहे. आमच्या जेव्हापासून लग्न झालं का नाही त्या वर्षापासून न चुकता आम्ही लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला जातो, म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाला. पण ह्यावेळेला आम्ही 21 डिसेंबरला लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही नाशिकला गेलेलो ना, म्हणजे गणपती बाप्पाच्या आईला भेटून आलो. म्हटलं आता गणपती बाप्पाला नंतर भेटूया म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीला भेटायला आलो ना. काय तुडुंब गर्दी झालेली त्याच्यामुळं, म्हणजे महोत्सव, नवीन वर्षाची सुरुवात, त्यामुळे लय बाबा माणसू एकदम सगळी लोकसंख्या हितच जमा झालेली असं वाटत होतं. आता एवढी तुडुंब गर्दी आहे म्हणल्यावर 1-2 तास तरी लागणार. ह्या आम्ही ठरलेलंच होतं. म्हणून पाण्याची तिथं ना टिटवाळा मंदिराच्या बाहेर ना पाण्याची सेवा, म्हणजे तिथं आपल्याला पाणी वगैरे होतं. आम्ही पाणी वगैरे पिलं आणि गेलो ना आतमध्ये. डायरेक्ट आम्ही वरच्या म्हणजे मंदिराच्या वरच्या मजल्यावर कधीच गेलो नव्हतं, पण एवढी गर्दी होती ना म्हणलं जाऊया तरी काय असतं बघूया. अहो एवढं सुंदर वर्ण गणपती बाप्पाचे दर्शन झाले ना. अख्ख्या म्हणजे आम्ही 10 वर्ष झालं जातो, एवढं कधीच भारी दर्शन झालं नव्हतं. तेवढं आम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला झालं. वरती आपले जेवढे गणपती बाप्पाचे ठिकाण आहेत ना प्रसिद्ध, सगळं वरती विनायक महाड वगैरे सगळ्या गणपती बाप्पाच्या छोट्या छोट्या मूर्त्या होत्या सगळ्या. म्हणजे मला एवढं भारी वाटलं ना. मी तिथं बसून अक्षरशः गणपती बाप्पाचा जप केला, नामस्मरण केलं. एवढं सुंदर. तिथं आपल्या महालक्ष्मी आईचा, सर्व देवतांचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा फोटो आहे. काय माहित गणपती बाप्पा कधी बोलवणं करतील आणि अष्टविनायकाचं आम्हाला खरोखर मध्ये दर्शन होईल. काय माहित कधी होतंय काय माहित. खरं सांगू का, आयुष्यात पंढरपूर, अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग, एक तरी काहीतरी करावं. 4 धाम यात्रा एक तरी माणसानं करावी बाबा. कधी स्वप्न पूर्ण होतंय काय माहित. जाऊ दे, आमचं दर्शन वगैरे एवढं भारी सुंदर मध्ये झालं ना. साहजिकच मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे तुम्हाला फोटो नाही दाखवू शकत. एखादा फोटो भेटला तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच दाखवेन तिथला गणपती बाप्पाचा फोटो. माझा टिटवाळ्याच्या गणपती बाप्पावर एवढा विश्वास आहे ना. माझ्या देवाऱ्यातल्या, माझ्या घरातलं देवाऱ्यात आहे ना, तिथे सुद्धा टिटवाळ्याचीच गणपती बाप्पाच्या मूर्ती आहे. आता दर्शन वगैरे झालं, बाहेर निघालो ना, मला ना एक ग्रंथ घ्यायचा होता शिवपुराण, तर तिथं तो नव्हता अवेलेबल. खूप सुंदर सुंदर सगळी काही पुस्तकं, म्हणजे आपल्याला A to Z काय पाहिजे होतं सगळी काय तिथं पुस्तकं होती. म्हणलं चला बघूया आपल्याला काय आवडतंय का वगैरे.
ज्ञानेश्वरी होती, एवढी मोठी होती ना, मी एका हातात कशी तरी उचललेली. खूप जड मोठी म्हणजे पुस्तकं, म्हणजे सॉरी ते पोथी ग्रंथ होते, मला उचलता पण येत नव्हते. आपले स्वामींचे पण तिथं खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 9 गुरुवार कसे करायचे वगैरे ते सर्व काय होते. आता हिथूनच हे समोर दिसते ना लालवाली, हिथूनच मी आपल्या टिटवाळ्याचे गणपतीची प्रतिमूर्ती घेतलेली आहे. एकदम छोटीशी माझ्या देवाऱ्यात आहे ती घेतलेली आहे. सर्व प्रकारच्या माळा वगैरे काय असेल नसल ते सगळं त्या दुकानात भेटतं. मी दरवाजावर लावायला स्वामींचा फोटो सुद्धा असतं ना, हे स्वामींचं घर आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो, हे सर्व मी इथूनच घेतलेलं आहे. पण लोणचं पण घेतलं, पण खरं सांगते लोणचं अजिबात चांगलं नव्हतं. मला वाटलं तिथं काहीतरी घरगुती लोणचं असं लिहिलेलं होतं म्हणून मी घेतलं, पण मला घरी आणल्यानंतर फोडलं, मला अजिबात आवडलं. आंबटपणच नाहीये लोणचं, म्हणजे आंबटपणा पाहिजे असं उघडलं लपलप असं तोंडाला पाणी आलं पाहिजे. लय बेकार लोणचं आहे ते, घेऊ नका कधी गेला तर. आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, मग ज्या रस्त्यानं बाहेर येतो ना त्याच्या बाजूला इथून बाहेर निघायचं आणि त्याच्या समोरच 5 मिनिटावर आपल्याला विठ्ठल रुक्माईचं मंदिर भेटेल. इथं अशी मान्यता आहे की जिथं पंढरपुरात जे कीर्तन भजन कीर्तन म्हणजे चालतं ना, त्याचा आवाज आपल्याला ह्या मंदिरात येतो असं समजलं जातं. मी लहानपणापासून ह्या मंदिरात जाते, एवढी भयान शांतता वाटते ना, लय भारी वाटतं त्या मंदिरात. एवढं थंडगार म्हणजे ते मंदिर आहे. आणि काय माहित आज सगळं काही चांगलं घडत होतं. गर्दी तर होतीच होती तिथे. आता नवीन वर्षाची सुरुवात मला गर्दी तर असणारच, पण तिथं एक लेडीज आहे ना, एवढं सुंदर गाणं बोलत होती ना. असं वाटत होतं साक्षात देवी सरस्वती त्यांच्या कंठातून बोलत आहे. आणि किती वातावरण शुद्ध झालेलं तुम्हाला सांगू शकत नाही. एवढं भारी शब्दाने हे एवढं जुनं गाणं आहे, कितीतरी वर्षांनी मी हे गाणं ऐकलं. आम्हाला एवढी गडबड होती, आम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं, परत 2 तासाचा प्रवास करून ठाण्याला यायचं होतं. पण तरी सुद्धा त्यांचं जोपर्यंत गाणं बोलतात ते आम्ही ऐकतच बसलो. असं वाटत होतं फक्त ऐकतच राहावं. आणि त्या ठाण्याच्या आहे आणि त्यांचा तिथल्या पुजाऱ्यांनी सत्कार सुद्धा केला. माणसं होती तेवढ्या सर्वांनी त्यांना टाळ्या वाजवल्या. त्या पुजाऱ्यांनी आमंत्रण पण दिलं, जेव्हा भजन असेल तेव्हा तुम्ही गाणं गायला याल का. मला असं वाटते आज विठ्ठल रुक्माई नक्कीच त्यांच्यावरती प्रसन्न असतील. खूप सुंदर दर्शन झालं. तिथून थोडेसे आम्ही पेढे वगैरे घेतले. मला ना असा हातात घालायला कडा वगैरे धागा पाहिजे होता, पण मला काय तिथे आवडला नाही. पण आता नीलम गुट्टे जाणार शॉपिंग करणार आहे असं होणार नाही का. अहो माझा वाढदिवस येत आहे म्हणल्यावर कारभारी मला मी बोट ठेवल ती वस्तू मला घेऊन देत होते. मला कानातले घ्यायचे होते. मला एक लय भारी ड्रेस घेतलाय कारभाऱ्याने, त्याच्यावरती मला कानातले घ्यायचे होते. कोणते घेऊ कळतच नव्हते. ऑक्साईडची ज्वेलरी ना जबरदस्त आवडते. डब्बा भरलाय माझ्याकडं तरी पण मला आवडता. तिथं मी ठाण्याला गेल्यावर पण कानातल्या घेते, पण मी टिटवाळ्याला गेल्यावर पण, कारण का तिथं त्यांच्याकडं व्हरायटी आलंय भारी भारी होत्या. राव घेतलं ना, आपण पण घेतलं. ते मी तुम्हाला वाढदिवसालाच सांगणार काय घेतलं. नाही ऑरेंज बॉल पाहिजे, रेड आहे आपण दाखव. कुठे जाईल तिथं मला कानातलं आणि आपल्या बारक्या सासूला खेळणी घेतलीच पाहिजे. त्यानं बॉल घेतला, मी कानातलं घेतलं. आता माझी नजर इकडं तिकडं फिरत होती. कारभारी वडून नेत होते. अहो पण मला ठाण्याच्या मार्केटमध्ये एवढ्या व्हरायटी दिसत नव्हत्या, तेवढ्या टिटवाळ्याला मला व्हरायटी दिसत होत्या. आता ना हो काय आहे याला सरडा करडा ते काहीतरी घे म्हणत होते. मला अजिबात नाही तसलं घरात नाही घेतलं पाहिजे, मला भ्या वाटतं.
पण माझी नजर गेली एका पर्सावर. कारभारी लागले वरडायला, पर्सा 100-60 घेऊन त्यात पैसे तरी ठेवायला पाहिजे का? म्हटलं नाही, मला पाहिजे. अजून एक मला वाढदिवसाचं गिफ्ट घेतलं. भारी आहे ना, एकदम जबरदस्त. ही मला पर्स आवडलेली, माझ्याकडे मोठ्या असं पट्ट्याची नव्हती ना, ती घेतली. अहो 1-2 पर्स आवडलेल्या, पण त्यातलीच आहे ना कसं तरी वरडून सोडून कारभारीने मला एक घेऊन दिली. बघू बाहेर आली, परत एक वडापाव दाबून खाल्ला. बाहेर फिरणं म्हणलं खाणं तर झालंच पाहिजे. आता स्वामींच्या मठाकडे जायला ते पार्किंगवाल्या दादांनाच विचारलं कुठनं रस्ता आहे, कारण का काय झालं तिथं जत्रा होती ना, म्हणजे ते महोत्सव होता ना, त्यामुळे चारी बाजूनं टिटवाळ्याच्या बाजूनं चारी बाजूनं रस्ते बंद केलेले. आम्हाला जरा फिरून जायला लागलं, नाहीतर गणपती बाप्पाच्या मंदिराच्या मागणंच रस्ता आहे बघा. अगदी ना 10 मिनिटातच तुम्ही ते म्हणजे स्वामींच्या मठाकडे पोहोचता. मठ बोलतात, केंद्र बोलता, काय चुकत असेल माझं. एवढा सुंदर रस्ता आहे ना, झाडं झुडपं, तिथं भिंतीवरती म्हणजे बंगले आहेत, भिंतीवरती ते कोरलेले नक्षीकाम वगैरे लय भारी बघा, शांतता वाटते. आणि ह्या मठात आहे ना, म्हणजे मठामध्ये मी मागच्या वर्षी जानेवारी महिन्यातच आलेली होती पप्पांसोबत. तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ, आम्ही रिक्षातनं आलेलो, भाऊजं, माझी बहीण आणि पप्पा. तर तिकडं पहिल्यांदा आलेलो, त्याच्यावर आता त्यामुळे रस्ता काय एवढा आठवत नव्हता. पण त्या झाडाला पूर्ण म्हणजे रस्त्यावर एक अशी गुलमोहरची ना झाडं होती, काय भारी आणि मी पहिल्यांदा पिवळ्या कलरचा गुलमोहर पण बघितला. पिवळा नाही, असं केशरी कलर, सफेद गुलाबी गुलाल कलरचा, जब्बर. नदीच्या काठी असलेला हा सुंदर असा मठ आहे, सुंदर असं शांत वातावरण, पक्ष्यांचा आवाज. पहिल्यांदा तिथं बाहेर नळ लागलेला असतो, तिथं चप्पल काढायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे, एकदम मन शांत करायची पण गरज लागत नाही, अगदी मन शांत होतं. तुम्हीच अनुभवा. हातपाय धु. हा मठ थांबूनच एका वाक्याकडे आपलं लक्ष जातं. तिथं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, कमी तिथे स्वामी. छान वाटतं ना हे ऐक, असा किंचितचा आधार आपल्याला भेटल्यासारखं वाटतं ना. खूप सुंदर पाट्या लिहिलेल्या आहेत. सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे जिथं स्वामींकडे जाण्याचा मार्ग आहे ना, तिथं मी लिहिलेलं आहे. आपला मीपणा आपल्याच पायाखाली तुडवून आतमध्ये जायचा, तरच आपल्याला स्वामींचं दर्शन भेटतं. प्रपंच स्वामींचं बोट धरून काय आहे तो अनुभव येतात आणि जातात. तुमची वेळ सांभाळा, वेळ तुम्हाला सांभाळत. खूप सुंदर वाक्य आहे. पायाखाली मीपणा तुडवला, आतमध्ये गेलो, आतमध्ये तिथं गाभार आहे, तिथून पण खूप छान पपयाची झाडं, नारळाची, केळीची. तिथं काहीतरी भक्त म्हणजे दर्शन घेऊन शांत बसलेले होते, आणि ते तिथं आपले स्वामी. कमी तिथे स्वामी. लांब ते असल्यामुळे, म्हणजे आपल्या ठाण्यापासून लांब आहे पण टिटवाळा जवळ आहे, म्हणजे तिथे लांब असल्यामुळे एवढं कोण तिथं गर्दी नव्हती, त्यामुळे आपल्याला तिथे व्हिडिओ फोटो वगैरे काढून देतात. खूप सुंदर. तिथं मी माळ जप पण केला, एवढं मनापासून जप केला ना स्वामीचा, एकदम छान वाटलं. आणि तिथं सप्तशृंगी आईचा जुना फोटो आहे, खूप जुना, जे जुन्या जमान्यात फ्रेम वगैरे यायचे ना, तसंच आईचा फोटो आहे. मूर्ती पण छान आहे. स्वामींच्या मूर्तीच्या पाठी स्वामींचा जो मोठा फोटो आहे ना, जेव्हा ते कर्दळी वनातून प्रकट झाले, तो वाला पण खूप सुंदर, म्हणजे जुनं जे काम असतं ना एकदम सुंदर वाटतं ना, तसा वाला आहे. तो लांबूनच नदीचं दर्शन घेतलं. नदीकडे जाण्याचा म्हणजे रस्ता नव्हता, पण लय भारी वाटलं बाबा. सुकून बोलतात ना, खरा हाच सुकून. जी संध्याकाळ व्हायला लागली, अंधार पडायला लागलेला होता, तरी पण तिथून हलू वाटत नव्हतं. जबरदस्तीनं बाहेर निघालो, परत एकदा स्वामीचं दर्शन घेतलं, आणि हे वाक्य मनावर चांगलं कोरलं, कमी तिथे स्वामी. येता रस्ते बघितले, बंगले बघितले, एवढंच. म्हणजे रात्रीचं तर मी इथं नक्कीच घाबरे ना ह्या रस्त्यानं, का पण दिवसाचं लय भारी वाटत होतं. ते गुलमोहराची झाडच मला लय आवडली. मला ना माझ्या गावच्या घराच्या पुढं पण लावायचं, पण ते कुठं मला भेटणच झाले. फुलं गुलमोहर बघ ना, आम्ही पहिल्यांदा बघितला पिवळ्या कलरचा गुलमोहर.
आता इथे काय गंमत झाली माहितीये का, एक सुंदर असा बंगला दिसला आणि त्याच्यावरती ना शिवशक्तीचं असं नृत्य करताना किंवा तांडव करताना काहीतरी असतं ना तसं वालं, म्हणजे ते चित्र कोरलेलं, चित्र नव्हतं व ते भिंतीतच कोरलेलं होतं. लय भारी वाटलं ते बघून. बुद्धांची मूर्ती सुद्धा होती, मध्ये कमळ वगैरे होते, जब्बर वाटत होतं. म्हटलं परत गाडी त्यांना युटर्न करून फिरवायला लावली आणि परत एकदा बघितलं आणि तुमच्यासाठी व्हिडिओ काढला. आणि काय तो सनसेट बघायला भेटला, असं वाटलं ते महाबळेश्वरची फिलिंग आली. डायरेक्ट झाडा झुडपाच्या मधलं सनसेट बघायला भेटतोय ते. आपण जाणार आहे तिथून बॅग पकड डॅडाची. काही टेन्शन नाही घ्यायचं. तिथे एक मोठा बोर्ड लावलेला आहे स्वामींच्या मठाकडे जाण्याचा मार्ग वगैरे सर्व काय लिहिलेलं आहे. नाही जरी सापडलं तरी आपण तिथल्या माणसांना विचारायचं की कसं जायचं म्हणून. सगळेजण सांगतात, काय टेन्शन नाही घ्यायचं, तुम्ही बिनधास्तपणे जावा. मला तर पाहिजे, मला तर घेणारच ना. परत जायला आम्हाला तिथूनच रस्ता होता. गणपती बाप्पाच्या मंदिराच्या मागणं आम्ही चाललो आणि तिथं आहे ना घरात, म्हणजे असं बंगला समजच चालेल किंवा वाडा, त्यांनी बाहेरच छोटंसं असं स्टॉल वगैरे टाकलेलं होतं. असं घरगुती चहा, समोसा, वडापाव एकदम गरम दिसत होता. आता संध्याकाळचं टाइम झालाय, थोडी थंडी वाजत होती. म्हटलंय एक कप चाय होऊन जाऊ दे रे बाबा. अहो तिथं त्यांनी म्हणजे स्वतःच्याच अंगणामध्येच ते स्टॉल टाकलेला होता. एवढी छोटी झाडं, ती शोपीची झाडं ना ते सुद्धा होती. कशासारखं बघू जवळ नये. कारभारानं स्वामींचा मठ पहिल्यांदाच बघितलेला होता आणि टिटवाळ्याला तर आम्हीच कायमच येतो. पण कारभारी एवढे शांत झालेले, असं वाटत होतं, म्हणजे एवढे खुश झालेले ना पहिल्यांदा. ते म्हणत होते मला लय भारी वाटलं, आपण नंतर कधीतरी वेळ भेटला ना नक्कीच एकदा त्या स्वामींच्या मठाकडे जाऊया. आमचा तोपर्यंत चाय आला, आपल्या बारक्या सासूनं समोसा मागवलेला, आम्ही गरमागरम मूग भजी मागवलेली. एवढा सुंदर आम्ही एन्जॉय केला ना. तिथल्या घरातल्या त्या झोक्यावर पण बसला. अहो घरामध्ये जी त्यांची आई आहे ना ती आतमधून करून देत होती आणि त्यांची 2 मुलं आहे ना बाहेर ते नाश्ता आपल्याला आणून देत होती. एवढं सुंदर सनसेट, सूर्यास्त, सूर्य मावळणारा, काय शब्द बोलायचे ते बोला. लय भारी वाटलं. शेवटी परत त्या स्वर्ग सुखातून, शांत वातावरणातून आम्ही परत धावत्या पळत्या युगामध्ये आलो. तिथं गेल्यानंतर असं वाटत होतं वेळ किती शांत चाललेला आहे, पण इथं आलं नुसतं असं धावत होतं. पण सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे तो आपल्या महाराजांचा जो पुतळा बघितला, असं वाटत होतं तो म्हणजे जागृत आहे आणि ते आपल्यासोबत असं तो घोडा पळतोय. मी तिथे 2 मिनिटं गाडी थांबायला सांगितली. परत एकदा व्हिडिओ आपल्या भगव्या झेंडाचा, आपल्या महाराजांचा काढला, मुजरा केला आणि आम्ही आता पुढे निघालो. भिवंडीत आल्यानंतर परत तिथं काहीतरी महोत्सव किंवा नवीन वर्षाची सुरुवातीसाठी तिथं जत्रा भरलेली होती. काय दिसत होतं, असं वाटत होतं लांब त्या आकाशामध्ये त्या चांदण्या चमकत आहे. तिथं जवळ गेल्यानंतर बघितलं तर ते लंडनची प्रतिकृती आहे ना, ते लंडन ब्रिज वगैरे ते तिथं होतं. पण सगळ्यात बेकार म्हणजे तिथं लावलेली त्यांनी 50 रुपये तिकीट, म्हणजे पर पर्सन. एंट्रीलाच 50 रुपये. आतमध्ये आम्ही गेलोच नाही. ते झोका वगैरे बसायचं लांबच राहिलं. एंट्री म्हणजे आमचे गेले असते 150 रुपये. म्हटलं जाऊ दे, तसं पण 10 वाजायला आलेत, चुपचाप घरी निघावं. जेवायचं होतं पण लांबनं दिसायला एकदम छान वाटत होतं, लंडनमध्ये गेल्यासारखं. आता लंडनला जायला आपल्याकडे तर पैसे नाही, आम्ही खोटा लंडन बघितला. चला तर हा आमचा आजचा नवीन वर्षाची सुंदर अशी सुरुवात झाली. खूप सुंदर आपल्या विघ्नहर्ताचं दर्शन घेतलं, आपल्या स्वामींचं दर्शन घेतलं. एवढं भारी सुंदर वातावरण वाटलं ना. थोडीशी मस्ती, लॉंग ड्राईव्ह, खाऊन पिऊन मज्जा, असं काही सगळं काही आम्ही एका दिवसातच घेतलं. आता वर सगळ्यांना नवीन वर्ष एकदम सुखासंवादाचं, भरभराटीचं, म्हणजे आरोग्य विरोग्य सगळं काय लावू दे, हीच आपले स्वामी चरणी आणि आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. परत एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. परत भेटू आपल्या असंच काहीतरी धमाकेदार व्हिडिओमध्ये. चला एन्जॉय करा आणि नीलम कुंभोडेला ना इंस्टाग्रामवरती नक्कीच फॉलो करा. बाय.